नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्सच्या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष उपवासासाठी एक खास पदार्थ, उपवासाची इडली. आता ही इडली पहा, अगदी मऊ स्पॉन्जी, अशी तोडली तरी बोटानेच विरघळते. आणि गंमत म्हणजे खाणाऱ्याला अजिबात कळणार नाही की ही उपवासाची इडली आहे. इतकी स्वादिष्ट, इतकी हलकी आणि मसाल्याचा छान फ्लेवर, म्हणजे उपवासातही एकदम स्पेशल डिश. आज आपण बनवणार आहोत अशीच भन्नाट उपवासाची मसाला इडली. तर चला मग सुरुवात करूया हा मऊ मऊ आणि झकास उपवासाचा पदार्थ. इथे मी 1.5 कप वरई घेतली आहे, म्हणजे भगर. त्याचे वजनी प्रमाण झाले आहे 268 ग्राम. इथे मी साबुदाणा घेतला आहे अर्धा कप, त्याचे वजनी प्रमाण झाले आहे 71 ग्राम. आता भगर आणि साबुदाणा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून तो असा भिजत ठेवायचा आहे 2 तासासाठी. आता आपण बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागते. भिजवलेला साबुदाणा आणि भगर, 2 हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार पाणी, अर्धा छोटा चमचा सोडा, 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 मोठे चमचे तेल, 3 मोठे चमचे दही, चवीनुसार मीठ, 1 इंच आले, 1 छोटा चमचा जिरे. सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, 1 इंच आले आणि 2 हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहोत. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा आणि वरई घालणार आहोत. त्यासोबत थोडेसे पाणी घालणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला रवाळ वाटून घ्यायचे आहे, जसे आपण इडलीसाठी वाटतो तसे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, हे असे रवाळ वाटले पाहिजे. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा आणि भगर घालणार आहोत. त्याचसोबत 3 मोठे चमचे दही आणि 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण परत वाटून घेणार आहोत. आता हे मिश्रण वाटून झाले आहे. आपण हे पहिल्या मिश्रणामध्ये एकजीव करूया. हे मिश्रण थोडे घट्ट झाले आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालत आहे. आता हे मिश्रण एकजीव करूया. आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया. इथे आपण इडलीच्या प्लेटला तेल लावून घेऊया. आता ज्या भांड्यात इडली वाफवायची आहे त्यामध्ये 3 ग्लास पाणी घालूया आणि हे भांडे आपण गॅसच्या मंद आचेवरती ठेवूया. 10 मिनिटे झाल्यावरती आपल्याला या मिश्रणामध्ये अर्धा छोटा चमचा सोडा घालायचा आहे. सोडा ऑप्शनल आहे. सोडा न घालता ही इडली खूप छान मऊसूद होते. आता त्यामध्ये पाव चमचा पाणी घालून एकाच दिशेने असे फेटायचे आहे. आता हे मिश्रण आपण इडलीच्या प्लेटमध्ये घालूया. मी 2 मोठे चमचे मिश्रण या प्लेटमध्ये घालत आहे. या मिश्रणामध्ये तुम्हाला कच्चा बटाटा किसून घालायचा असेल तोही घालू शकता. आता या सर्व प्लेट भरून झाल्या आहे. आपण ह्या प्लेट वाफायला ठेवूया. सर्वात छोटी प्लेट खाली ठेवायची आहे आणि मोठ्या प्लेट वरती ठेवायच्या आहेत. यावरती झाकण लावून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मोठ्या आचेवरती वाफवून घेऊया. आता 10 मिनिटं झाली आहे. आपण चेक करूया की इडली तयार झाली आहे की नाही. अशी सुरी घालून चेक करायचे की मिश्रण लागते आहे की नाही. मिश्रण लागत नसेल म्हणजे आपली इडली तयार झाली आहे. आता आपण हे इडली पात्रामधून काढून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे थंड होऊ देऊया. आता या इडल्या थंड झाल्या आहे. आपण अशा सुरीच्या साह्याने कडा वेगळ्या करायच्या, म्हणजे इडली व्यवस्थित निघते. आता ही बघा, ही इडली किती मऊसूद झाली आहे. कोणाला कळणारही नाही ही उपवासाची इडली आहे. अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊया. आता आपण या इडली सोबत उपवासाची चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे 1 कप किसलेले ओले खोबरे, 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे साखर, कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे दही. हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे.
ही बघा आपली चटणी तयार झाली आहे। तर मंडळी, अशी ही मऊ, मसालेदार आणि एकदम चविष्ट उपवासाची मसाला इडली तयार आहे। उपवासातही काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।